हेल्थ टॉक शो में मैक्स महाराष्ट्र और मुंबई वैद्य सभा की तरफ से आप सभी का स्वागत करता हूं। आज का हमारा विषय है कमर दुखी यानी कटिशूल, कमर का दर्द या बैक एक। आज हमारी इस टॉक शो में हम 3 डॉक्टर्स आपके सामने अपने विचार प्रस्तुत करेंगे। मैं डॉक्टर श्याम सुंदर शर्मा, BMS, BSc, मुंबई वैद्य सभा का सचिव, महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन नॉर्थ मुंबई का अध्यक्ष और ऑल इंडिया आयुर्वेद कांग्रेस न्यू दिल्ली आयुष मिनिस्ट्री का पैट्रन। दूसरे हमारे आज के जो वक्ता हैं डॉक्टर विनायक तायडे सर, वो MD, PhD, CCIM मेंबर हैं और हमारे यहाँ के जो आदरणीय गवर्नर साहब हैं उनके ऑनररी फिजिशियन हैं, और श्रीमती कमला देवी गौरी दत्त मित्तल पुनर्वसु आयुर्वेदिक महाविद्यालय में आप प्रोफेसर रहे हैं। तीसरे हमारे वक्ता हैं आज के इस कमर दुखी कार्यक्रम में डॉक्टर विनोद मेहता जी। डॉक्टर विनोद मेहता BMS हैं, EMBA किया उन्होंने चेन्नई से और करीब 35 साल से मुंबई में आयुर्वेद की प्रैक्टिस करते हैं। वे मुंबई वैद्य सभा के ट्रेजरर हैं, ऑल इंडिया आयुर्वेद कांग्रेस दिल्ली आयुष मिनिस्ट्री उसके पैट्रन हैं और महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन साउथ मुंबई के प्रेसिडेंट हैं। तो इनका संक्षिप्त परिचय और आज का विषय जो है वो जैसे मैंने बताया कि कमर दुखी, कटिशूल, लो बैक एक। हे कार्यक्रम पुढे करायला आम्ही एक तुम्हाला गंमत सांगतो। गंमत अशी आहे, कोणाला सांगायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं। आपल्या भारतात प्रत्येक चौथा व्यक्ती एक डॉक्टर किंवा सल्लागार असतो। न विचारता तुम्हाला सल्ला मिळणार आणि न विचारता तुम्हाला चिकित्सा ट्रीटमेंट सांगणार, अशी एक गंमत आहे। आणि हा कार्यक्रम आम्ही जे सुरुवात केली त्याचा उद्देश एकच आहे की तुम्हाला मिसगाईड नाही व्हायला पाहिजे। जे तुम्हाला कन्सल्टिंग वगैरे लागतं, विचारायचे असेल ते एक डॉक्टरांकडे तुम्हाला विचारायला पाहिजे। म्हणून आम्ही तुम्हाला सल्ला द्यायला, तुम्हाला गाईड करायला आज इथे उपस्थित आहे। आणि आजचा जे विषय आहे कंबर दुखी, या कार्यक्रमाची सुरुवात करतो मी डॉक्टर तायडे सरांना विचारून। डॉक्टर तायडे सर, हे जे विषय आपण घेतलो आहे कंबर दुखी, कटिशूल, याचा म्हणजे काय म्हणायचं? कंबर दुखी म्हणजे काय? आता कंबरदुखीचा जर आपण प्रश्न हे विचारला, आता कंबरदुखी म्हणजे मणके जे असतात, पाठीचे जे मणके असतात, जसं L4 आहे, L4 आहे, S1 आहे, ह्या मणक्यांमध्ये ज्या वेळेला विकृती निर्माण होते, मग ती विकृती कुठली? तर कंबर घासली जाते, कमरेचे मणके घासले जातात किंवा तिथे सूज येते आणि त्याच्यामुळं कमरेमध्ये दुखत असतं। मग आता कमरेत दुखणं हे एक लक्षण झालेलं आहे, परंतु हे लक्षण आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या रोगांमध्ये देखील आढळत असतं। मग आता ते रोग कुठले असू शकतात? तर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर स्त्रियांमध्ये जर आपण बघितलं तर स्त्रियांमध्ये कंबरदुखी जास्त प्रमाणामध्ये आढळते। आता का आढळते? तर त्यांची जी लाईफस्टाईल जी आहे, ते जे काम करतात, जे एक्झर्शन जास्त करतात आणि विश्रांती घेत नाही, त्याच्यामुळे कमरेमध्ये असणारे जे मसल्स असतात, कमरेमध्ये असणारे जे व्हर्टेब्राज जे असतात, त्या ठिकाणची जी हाडं असतात ती हाडं घासायला लागतात। म्हणजे तुमचं म्हणायचं असं आहे की स्त्रीमध्ये त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती एक कारण असतं आणि जे मणके आहे त्यांचं जरा डिफॉर्मेशन होतो, असंच ना? त्याच्यामध्ये काय असतं, ते मणके घासले जातात, कधी कधी त्या हाडांमध्ये पोकळपणा यायला लागतो, कधी कधी त्या ठिकाणच्या असणाऱ्या मसल्स मध्ये सूज येते, कधी कधी ते मणके ओढले जातात, त्याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतात। म्हणजेच आपण जर बघितलं तर लंबर स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलिथिएसिस, अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांमध्ये कंबरदुखी हे लक्षण असतं। परंतु लक्षण आहे म्हणजे डॉक्टरकडे पेशंट जाणार, तो काय सांगणार की माझी कंबर दुखते, बरोबर है? डॉक्टर मेहता, आपसे मैं ये पूछता हूँ, जैसे डॉक्टर तायडे सर ने बताया कि स्त्रियों में उनकी जो कार्य पद्धति है, उनकी जो जीवन शैली है, उसके कारण से कमर दुखी या कटिशूल या बैकएक की प्रॉब्लम ज्यादा देखने में आती है।
तो ये जो है इसका अर्थ ये हुआ कि कार्य से उनका संबंध हुआ, तो केवल स्त्रियों में ही नहीं पुरुषों में इसके वर्क से इसका रिलेशन होता होगा। क्या बोलते हैं आप डॉक्टर मेहता? डॉक्टर तायडे, जैसे आपने हाँ कहा कि स्त्रियों में ज्यादा आती है, तो हाँ मेरा ये देखिए। पूछना। हाँ हेलो। हाँ बोलिए बोलिए। यस सर। हाँ, तो यस सर। जैसे ये कार्य से इनका संबंध हो गया ना, तो हाँ पुरुषों में भी इसकी वर्क जो है उसकी कारण से फर्क पड़ता होगा। और निश्चित ही होता है पुरुषों में। जब भी वो काम करते हैं, ज्यादा बराबर। एक्सर्शन हम्म। करते हैं, ज्यादा लैपटॉप पर बैठते हैं, उसके कारण कमर में ज्यादा दर्द होता है। अभी नया नया देखने के दोनों लिए में आया यस है। इक्वली, दोनों में इक्वली होता है, बट फीमेल आर हाँ बिकॉज दोनों। क्योंकि दे पास थ्रू लॉट ऑफ, हाँ जी, फीमेल आर पासिस थ्रू लॉट ऑफ हार्मोनल चेंजेस। हाँ हाँ। और बहुत बार क्या होता है कि स्त्रियों में जब श्वेत प्रदर हो जाता है, जिसको हम लिकोरिया कहते हैं, इस लिकोरिया में कटिशूल रहता है, कमर का दर्द रहता है अत्यधिक मात्रा में। जब रक्तस्राव हो जाता है, जिसको हम मेनोरेजिया कहते हैं, उसमें भी कटिशूल लक्षण रहता है। जैसे पीसीओडी का पेशेंट रहता है, तो पीसीओडी के पेशेंट में, या डिस्मेनोरिया के पेशेंट जिसको हम कष्टार्थो कहते हैं, डिस्टर्ब यूरिन ब्लीडिंग, जिसमें डिस्मेनोरिया कहते हैं, उसमें भी कमर का दर्द रहता है। ये कमर का दर्द जो है स्त्रियों में प्रायः, हाँ, ये रजो निवृत्ति के पहले, रजो निवृत्ति के बाद और रजो निवृत्ति होते समय इस प्रकार के लक्षणों की अभिव्यक्ति वहां होती है। पुरुषों में क्या रहता है कि जो वर्टेब्रास रहता है, पुरुषों में अत्यधिक, अभी कई एसी में काम करने वाले लोगों के वहां के जो मसल्स रहते हैं, उस मसल्स में अखड़न आ जाती है, वहां सूजन आ जाती है, नहीं, और इस इसमें प्रकार ऐसा से। देखा है तायडे हाँ सर, इसमें मेरा हाँ अनुभव ऐसा रहा है। आप जो बता रहे हैं वो ठीक है। ये जो आज की जनरेशन है, अभी आज जैसे ये लॉकडाउन का टाइम है, इसमें वर्क फ्रॉम होम रहा है, तो अधिक समय तक बैठे रहने से, एक ही पोजीशन में बैठे रहने से, बीच बीच में उठ के घूमना नहीं है, ये ऐसे कई कारण है। इसके अलावा डॉक्टर विनोद, मैं आपसे पूछना चाहूंगा, अगर मेरी आवाज आ रही है, तो इसमें खाने पीने का भी कोई फर्क पड़ता है? डॉक्टर विनोद से हमारा संपर्क नहीं हो पा रहा है बराबर से। तो मैं डॉक्टर तायडे सर आपसे बता रहा था कि ये हाँ जिम जो वगैरह जाते हैं, कमर जेंट्स जो होते दुखी। हैं जिम में जाते हैं रेगुलर। हाँ बोलिए आप। डॉक्टर विनोद, आपका आवाज नहीं आ रहा है, सॉरी। तो डॉक्टर तायडे सर, इनमें हाँ और भी कारण होंगे, जैसे स्त्री के ऊपर आपने अधिक प्रकाश डाला, इसके अलावा कुछ ऐसे जॉब होते होंगे, कुछ ऐसे उनके कारण होते होंगे, जैसे एक्सीडेंट क्या, हो क्योंकि गया वो हो, लोग जेंट्स, एज। जेंट्स में ज्यादा वो लोग खाने पीने का फर्क पड़ता है। हाँ। बाकी जेंट्स का मेन तो जो दे ड्राइव बाइक का लॉट। नहीं, इसमें एक चीज पूछना चाहूंगा डॉक्टर तायडे सर आपसे, कि हाँ ये हाँ जैसे हाँ कारण हो गए, इसमें ऐसे भी कुछ कारण होते होंगे, जैसे मोटापा है, कुछ एक्सीडेंट हो गया, कोई मानसिक कारण भी होते होंगे जिनके कारण से कमर दुखी हो सकती है, असं एक असू मानसिक शकतो का? मान कोणाला हाँ, मेंटल स्ट्रेस असेल, डॉक्टर तायडे हो सर, हो मेंटल स्ट्रेस असेल आणि मानसिक व्याधी कोणाला असेल, त्यांना कटिशूल होऊ शकतो का, कंबर दुखी होऊ शकते का? हा निश्चित होऊ शकतो की मानसिक व्याधीनी काय होतं, वायूचा प्रकोप जास्त होतो, आणि स्पेसिफिकली L4 L5 S1 हे जे व्हर्टिब्रेस असतात कमरचे ते, त्या ठिकाणी वृक्षता जास्त निर्माण होते, आणि त्याच्यामुळे देखील वात वाढतो, आणि त्याच्यामुळे वेदना होत असतात, एक कारण. दुसरं कारण, आजची नवीन पिढी जी आहे, या नवी पिढीमध्ये बेसिकली हे जे जिम मध्ये जातात, हा त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतात, आणि ते एसी मध्ये बसतात, त्याच्यामुळे नवीन एक असा एक व्याधी आहे, जो ज्याला अँकोलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात. त्याच्यामध्ये व्हर्टेब्रांना सूज येत असते, त्या ठिकाणचे व्हर्टेब्रे एकमेकात फ्यूज होत असतात, आणि ह्या प्रकारचे जे रुग्ण असतात, या पेशंटच्या रुग्णांना टर्न होता येत नाही, समोर वाकता येत नाही, बसता येत नाही, जस्ट लाईक अ बांबू. म्हणून ह्या रोगाला, अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिस नावाच्या रोगाला, बांबू स्पाईन असं म्हटलं जातं, म्हणजे जे की आजकालच्या लाईफस्टाईलमुळे होतं. ही जी कंडिशन आहे ती सिव्हिअर कंडिशन असते, जेव्हा हो जास्त हो प्रकोप झाल्यामुळे असं हो होऊ शकतो। हो 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 डॉक्टर हो विनोद, आपको आवाज आ रही है?
डॉक्टर तायडे सर, हा मी असा बघितलंय पेशंटमध्ये, जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात त्यांची कंप्लेंट अशी असते की आम्ही सकाळी उठतो तेव्हा आमचे कमरेत जास्त दुखतो, आम्ही पाय खाली ठेवू शकत नाही, आणि जे पेन असतो तो पेन आपल्या जे हिप्स आहे तिथून सुरुवात होऊन एका पायाकडे जातो आणि तो एक सरळ रेखाला जातो असा असतो. त्याला आपण गुरुदृष्टी म्हणतो, सायटिका. बरोबर. याचा जरा सांगा जरा, याचा पण आता काय संबंध आहे कंबरदुखी बरोबर? आता जनरली काय करतात, जे सायकलिंग करणारे लोक असतात, जे गाडी चालवणारे लोक जे असतात, जे एक्सेलेटरवर जास्त पाय ठेवून काम करणारे लोक असतात, जे जागरण करणारे लोक असतात, यांना जी ज्याच्यामुळे काय होतं, वात वाढतो आणि हा वात वाढल्यामुळं व्हर्टेब्रांमध्ये काय होतं, गॅप निर्माण होतो आणि L4, L5 आणि S1 या व्हर्टेब्रांमधनं सायटिका नर्व्हज निघते आणि ही सायटिका नर्व्हज एका साइडला पायाला येत असते. अच्छा, राईटला पण असते, लेफ्टला पण असते. परंतु ही सायटिका नर्व्हजमध्ये ज्या वेळेला वृक्षता जास्त निर्माण होते, तिचं डायमीटर कमी होऊन जातं. त्यावेळेला या गृदरसी नावाचा रोग, ज्याला आपण सायटिका म्हटलं जातं, त्याच्यामध्ये चालल्यानंतर वेदना होतात. पायाच्या बरोबर आहे, पोटऱ्यांमध्ये दुखतं आणि पायाच्या चालण्यावर वेदना तळव्याला होतात, बरोबर आहे. आणि मुंग्या येतात. हा, म्हणजे चालल्यानंतर वेदना वाढतात. त्याला आयुर्वेदामध्ये वातज गृदरसी म्हटली जाते, की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आढळत असते. हो दुसरी जी बरोबर आहे, सायटिका स्ट्रक्चरल हां. डिफॉर्मिटी असू शकतं. आणि तुम्ही असा बोलला की दोन्ही पायाला असतात. डॉक्टर मेहता, आपको आवाज आ रही है? डॉक्टर तायडे सर, हं. आता तुम्ही असा म्हटला की दोन्ही पायाला हे आपल्या वर्टिब्री आहे बायफर्केट होऊन दोन्ही पायाला जातं सायटिका नर्व. तर हे असा पण पेशंट कधी आढळतं का की दोन्ही पायाला त्यांना त्रास असतो? हो, असाही पेशंट आढळतो. परंतु त्याच्यामध्ये कसं असतं, ती सायटिका नसते. सायटिका एका साइडला होत असते. तर बऱ्याच वेळेला काय होतं, लंबर व्हर्टेब्रा जो असतो, हा लंबर व्हर्टेब्रामध्ये जेव्हा डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण होत असतात, ते घासले जातात. त्यावेळेला वरचा व्हर्टेब्रा खालच्या व्हर्टेब्राला दाबला जातो. त्या कंडिशनला डिफ्यूज बल्जिंग असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी दोन्ही साइडचे जे नर्व्ह रूट्स जे असतात, हे नर्व्ह रूट्स कॉम्प्रेस होतात. हर्निएशन झाल्यामुळं, डिस्क हर्निएशन झाल्यामुळं, स्पॉन्डिलोलिसिस झाल्यामुळं, त्या ठिकाणी डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण झाल्यामुळं ती जे नर्व्हज आहेत कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस झाल्यानंतर कमरेच्या दोन्ही साइडला ती नर्व्ह जे निघालेले असतात, स्पायनल नर्व्हज, त्याच्यामुळे दोन्ही पायामध्ये वेदना होतात, दोन्ही पायामध्ये हलकेपणा वाटतो, दोन्ही पायामध्ये मुंग्या येतात, दोन्ही पायामध्ये जळजळ जास्त निर्माण होतं आणि चालताना ते त्यांच्यामध्ये असमर्थता निर्माण व्हायला लागते. बरोबर आहे, तुम्ही असं म्हटला की आतल्या बाजू दाब निर्माण होतो, बरोबर. हं, हं. ते दाब निर्माण होतो, पण पेशंट जर आपल्याकडे आला तो आपल्याला असं सांगतो, साहेब जर आम्ही प्रेशर टाकतो बाहेरून तर आम्हाला जरा आराम पडतो. हो. त्याचं कारण काय? ते आतला ऍक्च्युअली प्रेशर कसं असतं, वाढला तर दुखणं त्याचं ऍक्च्युअली दुखायचं वाढतो. नाही, डिस्क हर्निएशन ज्यावेळेला म्हणतो, किंवा स्पॉन्डिलोलिसिसची कंडिशन ज्यावेळेला म्हटलं जातं, आपण ज्यावेळेला दाबतो त्या ठिकाणी, त्यावेळेला तो व्हर्टेब्रा एका लेव्हलमध्ये येत असतो आणि एका बरोबर. लेव्हलमध्ये आला की परंतु त्याच वेळेला दुसऱ्या वेळेला आपण जर खाली वाकून काम केलं, ओझं उचललं किंवा हेवी लोड लिफ्टिंग केलं किंवा सायकलिंग केलं किंवा जोरात पळालं, तर पुन्हा पेन होऊ शकतं त्या ठिकाणी. बरोबर. मी आता दर्शना एकच गोष्ट सांगणार की असा दाबल्यावर आराम होतो, पण हे ट्रीटमेंट नाही आहे, स्वतः घरी करायचं नाही. असा खरं हे नाही केलं पाहिजे, डॉक्टरला कन्सल्ट करायचं, नंतरच काय पुढे औषध वगैरे करायचं. डॉक्टर मेहता, आवाज आ रही है आपको? तायडे सर, हा हे जे आपण आता डिस्कस करतो कंबरदुखी बद्दल, ह्याच्या समजा हे लक्षण आहेत ते तुम्ही सांगितलं, त्याचं कारण काय असतं ते सांगितलं, त्यांना कष्ट काय काय होतो, पेशंटचा प्रेझेंटेशन काय होतो हे पण होतो. आता पेशंटला आपण इन्व्हेस्टिगेशन सांगतो, बाबा हे तुम्हाला टेस्ट करायचं, आपण एक्सरे सांगायचं, दुसरा म्हणजे काय काय टेस्ट करू शकतो, इन्व्हेस्टिगेशन काय काय करायचं? जनरली काय असतं, की या व्हर्टेब्रामध्ये जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिक चेंजेस निर्माण होत असतात, म्हणजे डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण होत असतात किंवा त्या ठिकाणी सूज आलेली असते, त्यावेळेला रक्ताचं परीक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं आणि ह्या रक्ताच्या परीक्षणामध्ये जर सूज असेल, तर आपल्याला RA टेस्ट करावी लागते, एएसओ टेस्ट करावी लागते, एएसओ टायटर करावं लागतं, CRP टेस्ट करावी फक्त लागते. फक्त कंबर दुखी कोणाला असेल
हो त्याच्यासाठी सांगतो. फक्त कमरदुखी फक्त त्यांना कंबर करायला लागेल आरए टेस्ट. हा, कारण काय असं बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या व्हर्टेब्रामध्ये ज्यावेळेस सूज येते किंवा त्या प्रकारच्या असणाऱ्या पॅरास्पायनल मसल्समध्ये ज्यावेळेस सूज येते त्यावेळेला सीआरपी लेवल ही वाढलेली असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी दुखत असतं. म्हणून आरए, सीआरपी, एसओ टायटर ही टेस्ट करायची. त्याचबरोबर सीबीसी ESR करावा लागतो आणि अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिसची जर कंडिशन जर असेल, ज्याला आपण फ्यूज व्हर्टेब्रा आपण म्हणतो, ज्याला आपण संपूर्ण व्हर्टेब्रा काय स्टिफ झालेला असतो, वागता येत नाही, बसता येत नाही, पुढे वागता येत नाही किंवा झोपता येत नाही, याच्यामध्ये स्पेसिफिकली HLA-B27 नावाची टेस्ट करणं अत्यंत आवश्यक असतं. ही एक ब्लड परीक्षण झालं, परंतु त्याचबरोबर लंबर व्हर्टेब्राचा एक्सरे घ्यावा लागतो आणि एक्सरे घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तो व्हर्टेब्रा घासला गेलेला आहे. परंतु ते तो आपल्याला ऍक्च्युअल पोझिशन समजतं त्याच्या वर्टिब्रेची, हाडाचं काय परिवर्तन झालंय ते समजतं. तो व्हर्टेब्रा दाबला गेलेला आहे की नाही, त्याच्यामध्ये पोकळपणा निर्माण झालेला आहे की नाही, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, ऑस्टिओपोरोटिसची कंडिशन निर्माण झालेली आहे की नाही, ऑस्टिओपेनिया की कंडिशन निर्माण झालेली आहे की नाही, ऑस्टिओआर्थरायटिसची कंडिशन निर्माण झालेली की नाही, डिस्क हर्निएशन आहे का, त्या ठिकाणी लिगामेंटम टेअर आहे का, त्या ठिकाणी मग कुठलं फ्रॅक्चर आहे का, हे रूल आउट करण्यासाठी आपल्याला MRI करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजेच आपल्याला काय बोन डेन्सिटी करायची, ब्लड टेस्ट करायचं, एक्सरे करायचा आणि MRI केल्यानंतर आपण निदान करू शकतो की हे कमरेचं दुखतं कुठल्या कारणामुळे आहे. त्याचं कारण बघून आपण उपचार करू शकतो, ठरवू शकतो. आता हो. पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन तुम्ही बोलला की रक्ताचा टेस्ट केला पाहिजे, त्याच्यात तुम्ही एक आरए टेस्ट बोलला आणि एक ESR बोलला तुम्ही. आरए टेस्ट जेव्हा वाढला असेल, तुम्हाला आला त्याचा टायटर वगैरे जास्त आला तर निश्चितप्रमाणे तुम्हाला ESR वाढलेला मिळेल. काय ते इन्फेक्शन शो करतात, बरोबर. आता तुम्ही अगोदर बोलत होता लंबर स्पॉन्डिलायसिस आणि हे सायटिका, त्या दोघांचा आपण जर डिफरन्शिएट करायला गेलो तर कसा करणार? एक जे असतं ज्याच्यामध्ये सूज येते, ज्याच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी नसते, ते स्पॉन्डिलायटिसची कंडिशन त्याला म्हणायची. आणि स्पॉन्डिलोसिसची कंडिशन जी आहे, ज्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस निर्माण झालेले असतात, ऑस्टिओपोरोटिक चेंजेस निर्माण झालेले असतात, डिफ्यूज बल्जिंग निर्माण झालेलं असतं, हर्निएशन झालेलं असतं, स्पॉन्डिलिथिसिसची कंडिशन निर्माण झालेली असते. ती त्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे ज्याला आपण धातूंचा क्षय, अस्थि धातूंचा क्षय झालेला आहे, ती एका ठिकाणी सूज येते तर एका ठिकाणी क्षय निर्माण होतो. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला या ब्लड टेस्ट केल्यानंतर ताबडतोब रूल आउट होते. सिरम कॅल्शियम लेवल बघून घेतो आपण, व्हिटॅमिन D3 लेवल बघून घेतो आणि याच्यामध्ये ही लेवल कमी जास्त आहे का, कमी जास्त कमी असेल तर आपल्याला लक्षात येतं की त्या ठिकाणी ते हाड घासलं गेलेलं आहे, त्या ठिकाणी ऑस्टिओपोरोटिक चेंजेस निर्माण झालेले आहे, ऑस्टिफायटिक चेंजेस निर्माण झालेले आहे. अशा प्रकारची कंडिशन आपल्याला ब्लड इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात येत असते. बरोबर आहे. हे आपण जर बघितलं तर आपण ट्रीटमेंट बरोबर करू शकतो. आता असं आहे, तुम्ही सांगितलं की चालताना त्रास होतो, बसताना जास्त त्रास होतो, सकाळचे जे कार्यक्रम असतात ते करायला त्यांना त्रास होतो, इंडियन कमोडमध्ये बसायला त्रास होतो कमरदुखीमुळे. मग त्यांना पोझिशन काय ठेवायचं? म्हणजे माणूस झोपायला गेला, ऍक्च्युली कुठल्या कसं असतं पद्धतीत झोपायचं त्याला? आता एक गोष्ट अशी असते की अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिसचा जो पेशंट असतो तो फॉरवर्ड बेंडिंग करू शकत नाहीये. मग त्याला काय म्हणजे करायचं, पुढे बेंडिंग नाही होऊ शकत. फॉरवर्ड बेंडिंग नाही, बॅकवर्ड बेंडिंग वर करू शकत नाहीये. ही सिव्हिअर स्टेजची कंडिशन सांगतो. परंतु स्पॉन्डिलायटिस, अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिसची कंडिशन ज्यावेळेला इनिशियल स्टेज असते त्यावेळेला तो बसला जातो आणि त्यावेळेला त्याला एका कडेवर झोपता येतं. पण कधी कधी काय होतं की एका कडेवर झोपलं तरी त्याला पेन होतं, सुपाईन पोझिशन मध्ये झोपल्यानंतर देखील पेन होत असतं, परंतु फ्लेक्शन एक्सटेन्शन करताना त्याला जास्त त्रास होत असतो. म्हणून असा पेशंट जो आहे हा जनरली पाय फ्लेक्स करून झोपत नाही. दुसरे एक केस असे आहे की एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा डिसीज असतो. एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, ह्या एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस मध्ये आपला जो हिप जॉईंट जो आहे, आपला जो हिप जॉईंट आहे, या हिप जॉईंट मध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण होत असतात आणि डिजेनरेटिव्ह चेंजेस निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी हाड घासलं जातं आणि हाड घासलं गेल्यामुळे त्या ठिकाणी नेक्रोसिसची कंडिशन होते. म्हणून अशा प्रकारचा पेशंट कधीही मांडी घालून बसू शकत नाही. बरोबर आहे. आता हे त्यांना एवढी काळजी घ्यायला पाहिजे ज्यांना त्रास आहे. आता दुसरा मी असा विचारतो की त्यांना जर आपण योगा वगैरे काय एक्सरसाइज वगैरे सांगायचं असेल तर ते लोक काय काय करू शकतात? आता मी डॉक्टर मेहताला विचारतो, सर आपको आवाज आ रही है?
नहीं, डॉक्टर मेहता का कुछ लिंक का प्रॉब्लेम आहे. तो डॉक्टर तायडे सर, हा, आता एक्सरसाइज वगैरे काय करायचं असले पेशंट? जनरली काय करावं लागतं, योगा थेरपी द्यायला लागतात, आसनं करायला पाहिजे. मुख्य म्हणजे काय असतं, की ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी हळुवारपणाने कटीचे व्यायाम करायला पाहिजे, ज्याला धनुरासन आपण म्हटलं जातं, पश्चिमासन म्हटलं जातं, पद्मासन म्हटलं जातं. हे हळूहळू करायला पाहिजे. हा, जेणेकरून केलं तर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी निर्माण होऊ नये, अशा प्रकारचे आसनं आणि योगासनं आपल्याला करता येतात. परंतु हे जास्त करता कामा नये, जेणेकरून त्या ठिकाणी डिफॉर्मिटी निर्माण होऊ शकते. म्हणजे जास्त वजन वगैरे पण नाही उचलला पाहिजे असला लोकांना. हा, नाही जास्त प्रमाणात पण करू नये आणि जास्त फास्ट पण करू नये असं. म्हणजे जास्त वजन कॅरी नाही करायचं, स्वतःच्या बॉडीला जास्त त्रास, जास्त एक्सरसाइज त्रास नाही करायचं द्यायचा. नाही, हे हा, त्यांना काळजी घ्यायला पाहिजे. हो हो. आता आपण हे ट्रीटमेंट वर आलो, समजा सर्व झालं आपला, आता ट्रीटमेंट करायला गेला तर तुम्ही सांगणार, मी सांगणार, विनोद मेहता सर आले तर ते पण सांगणार ट्रीटमेंट. आणि मी दर्शकांना सांगतो की आम्ही जे ट्रीटमेंट सांगणार आहे ते स्वतः करायचं नाही. तुम्ही कन्सल्ट करा डॉक्टरांना, नंतरच कुठला पण औषध उपचार वगैरे केला पाहिजे. आम्ही फक्त एक मार्गदर्शन करायला इथे बसलो तुम्हाला. काय मी बोललो ना तुम्हाला गंमत आहे, प्रत्येक चौथा व्यक्ती तुम्हाला डॉक्टर भेटेल, स्वतःची राय देणार, तुम्ही सल्ला नाही विचारले तरी तुम्हाला औषध सांगणार, ते करायचं नाही. बरोबर. मग आता डॉक्टर तायडे, असं आहे सर, आपण औषध करायला गेलो तर आपण आयुर्वेदमध्ये माहिती आपल्याला 2-3 प्रकारचं आपण करतो औषध वगैरे, शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा, अग्निकर्म वगैरे. मग आपण औषध जर ओरली मेडिसिन करायला गेलो, शमन चिकित्सा, ते काय काय करू शकतो आपण? एक फक्त समजा कंबरदुखी म्हणून आपल्याकडे पेशंट हा, आला, नाही पहिल्यांदा काय असतं त्याला की गृदरसी आहे की स्पॉन्डिलायसिस हा, आहे, काय आहे ते आपण ठरवणार. पण फक्त एक त्याला काय द्यायला लागेल? आता कमरेमध्ये जो वायू आहे, ज्या वायूमुळे कंबर दुखते, तो वायू कुठल्या प्रकारचा प्रकोपित झालेला आहे, साम आहे की निराम आहे, म्हणजे त्या वायूमुळे त्या ठिकाणी कमरेमध्ये सूज निर्माण झालेली आहे की नाही, हे प्रथम रूल आउट करायचं. मग ती सूज का निर्माण झाली, की अन्न नीटसं पचलं गेलं नाही त्याच्यामुळे. त्या ठिकाणी जे मोशन जे व्हायला पाहिजे, प्रॉपर जर मोशन झालं नाही तर कंबर दुखते. त्यांना मोशन जी आहे ती चिकट झाली तरीही कंबर दुखते. मोशन जर कडक झाली, सुकलेली असते, काळसर असते तरीही कंबर दुखते. म्हणजे पहिल्यांदा ते जे कारण आहे, कंबरदुखीचं जे कारण जे आहे, ते कारण आपल्याला रूल आउट करावं लागते. आणि त्याच्यासाठी रात्री झोपताना काय करायचं, एकदम अर्धा चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा एरंडेल तेल, हे एरंडेल तेलामध्ये ती सुंठ पावडर मिक्स करायची आणि चाटायची आणि चाटल्यानंतर वरतून गरम पाणी प्यायचं. हे केल्यानंतर सकाळी जी मोशन जी होते, ही मोशन साफ होते. जो त्या ठिकाणी अडकलेला वात जो असतो, तो मोशन वाटे बाहेर पडतो आणि कमरेमध्ये हलकेपणा यायला लागतो. एक गोष्ट. आपण हे आता ही डिस्कस केलं सर, आपण जे डिस्कस केला, तुमच्या बोलण्यावर मला 2-3 शब्द असं ऐकायला मिळाले. एसी हा, यूज नाही केला पाहिजे, थंड पाणी नाही प्यायला पाहिजे. आता तुम्ही बोलला की गरम पाण्याबरोबर ते सुंठ आणि एरंड हो, तेल घ्यायला पाहिजे. म्हणजे हो. हे थंडीचा पण काय विपरीत परिणाम होतो? नाही, नाही. थंडीमुळे कुठे आहे, शीतस्तंभनीही असं म्हटलंय. कुठल्याही प्रकारचा शीत आहार जो आहे, शीत विहार जो आहे, शीतपेय आहे, आणि आपण एसीमध्ये बसलो, तर त्या ठिकाणी स्तंभनी म्हणजे आखडलं जातं. अंग आखडलं जातं. वात वाढला जातो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे उपचार जे करायचे आहे, ते उष्णोपचार करायचे असतात. आणि उष्णोपचारामध्ये कंबर शेकली तरी चालते किंवा गरम अशी सुंठ जी एरंडेल तेलाबरोबर दिली, तर त्या ठिकाणचा दोष निघून जातो आणि अल्टिमेटली सूज कमी व्हायला लागते. बरोबर आहे. आता योगा तुम्ही बोलला, औषध वगैरे एक आपण घरगुती सुंठ, एरंड वगैरे उपचार करू शकतो. हे सोडून दुसरा काय करू शकतो? डॉक्टर मेहता तुम्ही आहे इथे? डॉक्टर मेहता? सॉरी. तायडे सर. हां, आयुर्वेदामध्ये गुगुळ कल्पना एक सांगितलेली आहे. गुगुळ कल्पनेचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. असे काही गुळ आहेत, की जे कमरेवर काम करणारे, जसे त्रयोदशांग गुगुळ जे आहे आणि त्रिफळा गुगुळ जो आहे, महायोगराज गुगुळ जे आहे, अशा प्रकारच्या गुगुळांचा वापर आपण जेवणानंतर कोष्णजलाबरोबर करू शकतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्थानिक चिकित्सा जी आहे,
स्थानिक चिकित्सेमध्ये 2 प्रकारची चिकित्सा करतो. त्या ठिकाणी आपल्याला सुंठीचा लेप लावता येतो किंवा सुंठ, तुरटी, आंबी हळद यातला बारीक करून त्याचा लेप देखील आपल्याला गरम-गरम लेप लावता येतो. त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं, स्नेहन करता येतं, ज्याला आपण अभ्यंग म्हटलं जातं, मसाज करता येते. अशी तेलं वापरायची, की जी तेलं त्या ठिकाणी सूज कमी करणारी आहे. जसं सहचर तेल आहे, विषग्रह तेल जे आहे, याने आपण मॉलिश करू शकतो. परंतु ज्या ठिकाणी हाडं घासली जातात, ती घासली गेली ज्यावेळेला जातात, त्यावेळेला ही तेलं उपयोगी होत नाही. तर त्या ठिकाणी बला तेलाचा आपल्याला वापर करता येतो, तिळ तेलाचा वापर आपल्याला करता येतो किंवा नारळ तेलाचा वापर आपल्याला करता येतो. ते कमरेला सूज आली आहे तेव्हा मालिश करायचं नाही करायचं. नाही पण करायचं. करताना जर आपल्याला करायचं जर असेल तर विषगर्भ तेल जे सांगितलेलं आहे, जे लोकांना असे गैरसमज आहे, कमरदुखी असू द्या किंवा गुडघेदुखी असू द्या, कुठला पण असू द्या, लोक घेऊन ते तेल मालिश चालू करतात. म्हणून मी विचारलं तुम्हाला की सूज असेल तर नाही केलं पाहिजे. ज्या ठिकाणी सूज असेल त्या ठिकाणी दाबल्यानंतर बरं वाटतं, ज्याला पीडनेने लभते सुखम असं म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी धातुक्षयाची अवस्था असते, हाडं घासली जातात, त्याच्यामध्ये पोकळपणा निर्माण होत असतो, त्यावेळेला पीडनेने लभते असुखम म्हणजे दाबल्यानंतर वेदना वाढतात. ज्याच्यामध्ये दाबल्यानंतर वेदना कमी होतात त्याला आपण सूज आहे असं म्हणायचं. आणि ज्या ठिकाणी दाबल्यानंतर वेदना वाढतात, पीडनेने लभते असुखम, त्याला धातुक्षयाची अवस्था असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बल्ली चिकित्सा करायची असते, तर या ठिकाणी आपल्याला आमपाचक चिकित्सा करायची, दीपन चिकित्सा करायची, शोधन चिकित्सा करायची, शमन चिकित्सा करायची, शोधग्न चिकित्सा करावी लागते. म्हणजे तेल वगैरे मालिश करून जे बोन आहे त्यांना तुम्ही बल देऊ शकता, त्यांना तुम्ही ते त्यांचा ऱ्हास झालाय, क्षय झालाय, ते तुम्ही जरा प्रोलॉंग करू शकता. हो. कटिबस्तीचा वापर आपण करतोय. बस्तीवर आपण येऊया, पंचकर्मवर येऊया. आपण हे जे आहे आता एक शमन चिकित्सा तुम्ही सांगितलं की ओरली जे आपण मेडिसिन वगैरे देतो ते शमन चिकित्सा झाली. आता शोधन चिकित्सा, आता पंचकर्म वगैरे आहे, ते माझं पण सेंटर आहे, पंचकर्म वगैरे करतो. आता लोक येतात, तुम्ही पण करतात आणि त्यांना पुष्कळ त्यांचा म्हणजे फायदा होतो असं आपण बघतो. काय शोधन चिकित्सा एक समजा की कम्प्लीट चिकित्सा असतं, त्यांच्या शरीरातून आपण दोष बाहेर पाडतो, त्यांच्या जे वात पित्त जे दोष वाढलेले आहेत ते पण त्यांचा आम्ही बॅलन्स करतो. त्या आयुर्वेद मध्ये सांगितलं आहे ना की समदोष समअग्निश समधातु मल पिग, आणि जे दोष आहे, मल आहे, दोष आहे, ते सर्व समान, शुड बी इन इक्वल स्टेट असं आहे. मग हे शोधन चिकित्सा केल्यावर असा होतो. आता पंचकर्म आपण करतो, तुम्ही कटिबस्ती बोलला, ते एक आपण बाहेरून करू शकतो, कटिबस्ती आहे ते करू शकतो. त्याचा पण काय आपण विभिन्न प्रकारचे तेल वगैरे वापरतो, ते काय काय वापरू शकतो आपण जरा सांगा. कटिबस्ती करत असताना आपल्याला एक गोष्ट की मला तेलाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो, तिळ तेलाचा वापर त्या ठिकाणी करता येतो, धन्वंतरी तेलाचा वापर त्या ठिकाणी करता येतो. अशा प्रकारच्या तेलांचा जर वापर केला तर नारायण तेलाचा वापर आपण करू शकतो. अशा प्रकारच्या तेलाचा वापर केला तर ज्या हाडांमध्ये जी वृक्षता निर्माण झालेली असते, पोर्टिक चेंजेस जे निर्माण झालेले असतात, अस्थिक्षयाची जी अवस्था निर्माण झालेली असते, ही सर्व अवस्था हळूहळू कंट्रोलमध्ये यायला लागते. हो, आणि कटिबस्तीचा मी सांगू, जे तेल वापर करतो आपण ते कोष्ण असतो, जरा ल्युकवॉर्म ऑइल असतो, आणि जे कटिबस्ती आपण करतो त्या कटीचं भागात बाहेरून पण जरा मालिश होते त्या तेलाने, आणि आतून असं आपण बनवून एक लेयर तयार करून तिथे ऑइल ओतून, ते ल्युकवॉर्म असतं ऑइल, त्यांनी आपण शेक करतो, अँड इट टेक्स ऍटलीस्ट हाफ एन आवर. आणि हे आहे ती पुष्कळ म्हणजे लाभ असतो त्यांना, पेशंटला, कटिबस्ती केल्यावर. आता तायडे सर, हे आपण बाहेरून कटिबस्ती केली, आता विरेचन वगैरे कर्म वगैरे करायचं असेल तर आपण कुठला बस्ती वगैरे करू शकतो. ऍक्च्युली कसं असतं की कटिशूल म्हटल्यानंतर ते कटिशूलाचे जे स्थान जे आहे ते पक्वाशयाच्या जवळचं स्थान आलेलं आहे. अधिष्ठान जे तिथलं आहे त्या ठिकाणी वात वाढतो,
म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बस्ती देणं अत्यावश्यक आहे. मग तो बस्ती देताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की त्या ठिकाणी शोधन बस्ती द्यायची, की शमन बस्ती द्यायची, की हो भ्रूण बस्ती द्यायची. तर त्या ठिकाणी असणाऱ्या दोषांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला शोधन बस्ती द्यायची आणि त्याच्या अंतर्गत निरोह बस्तीचा वापर करायचा असतो आणि निरोह बस्तीच्या अंतर्गत आपल्याला दशमूल काढा, त्रिफळा काढा आणि गोमूत्राचा वापर त्या ठिकाणी करता येतो. हो आणि दुसरी गोष्ट शमन चिकित्सेअंतर्गत आपल्याला अनुवासन बस्तीचा वापर करता येतो. त्या ठिकाणी नारायण तेलाचा वापर आपण करू शकतो. दशमूल तेलाचा वापर आपण करू शकतो किंवा मात्रा बस्ती देखील आपण देऊ शकतो. हां. हो आणि बृहण बस्तीमध्ये आपल्याला यापन बस्तीचा यापन बस्तीचा वापर आपल्याला करता येतो. अश्वगंध तेलाच्या बस्तीचा वापर आपल्याला करता येतो. बला तेलाच्या बस्तीचा वापर आपल्याला करतो. अशा प्रकारच्या तेलांचा वापर काही बृहण बस्तीसाठी वापरले जातात, तर काही अनुवासन बस्तीसाठी वापरले जातात, तर काही म्हणजे योग बस्तीसाठी आपल्याकडे वापरले जातात. पेशंट आला, त्याला काय कष्ट आहे त्याचे लक्षण वगैरे बघून आपण निदान करून आपण त्याची चिकित्सा व्यवस्था एक आपण करतो, म्हणजे डॉक्टर करतो. आता हे पंचकर्म आहे, एक मोठा विषय आहे पंचकर्म. समय जरा कमी आहे आपला, टाइम एवढा जास्त नाही आहे. आता याच्यात अग्निकर्म पण होतो. मी अग्निकर्म करतो लोकांना, त्याने एक इमिजिएटली पेन मॅनेजमेंट असतो. हा पेन मॅनेजमेंट असतो अग्निकर्माचा. आपण काय करतो, ज्या ठिकाणी त्याला पेन असतो ते आपण साईट आपण एक मार्किंग करतो आणि मार्किंग करून त्याच्या हिसाबाने आपण एक ते प्रोब असतं आयुर्वेदचा, त्यांनी आम्ही ते करतो. अग्निकर्म पण एक काम करतो. अग्निकर्मचा किती प्रभाव असतो लोकांना, मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलंय की लोकांना पुष्कळ त्याचा बेनिफिट होतो आणि इमिजिएटली त्यांना पेन कमी होतो. ते कंबरदुखी असू द्या किंवा ते सायटिका असू द्या, कारण काय पण असू द्या, त्या पेन मॅनेजमेंट त्याचा चांगलं होतो. तुमचा काय विचार आहे? ज्या वेळेला सिव्हिअर पेन असतं, ज्या वेळेला सिव्हिअर पेन असतं, ज्याच्यामध्ये आपण बघतो की ते पेन जे आहे दाबल्यानंतर त्या पेशंटला बरं वाटतं. पण सिव्हिअर पेन असतं, त्यावेळेला आत्तिक चिकित्सेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अग्निकर्म केलं रे केलं, की ताबडतोब त्या ठिकाणच्या वाताचं शमन होतं आणि वेदना ह्या कमी होत असतात. हे अग्निकर्म जे आहे, हे प्रामुख्यानं आपल्याला वातकफज नावाची जी गृध्रसी आहे, त्याच्यामध्ये करता येतं किंवा वातकंटक ज्याला आपण कॅल्किनियम स्पर असं म्हटलं जातं, की पायाची जी आपलं पार्श्वनी आहे, ज्याला कॅल्किनियम रिजन म्हणतात, त्या ठिकाणी हाड वाढल्यामुळं किंवा त्या ठिकाणचे सॉफ्ट टिश्यू स्वेलिंग आल्यामुळं जे वेदना होतात, सकाळी उठल्यानंतर टाच दुखते आणि थोडं चालल्यानंतर कमी होते. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये त्या कॅल्किनियम टेंजीच्या ठिकाणी जरी आपण अग्निकर्म केलं, तर ताबडतोब वेदना ह्या कमी व्हायला लागतात. तर अशा प्रकारची कंडिशन जी आहे, ही अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये आपल्याला अग्निकर्माचा वापर निश्चितच करता येतो. शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, की गृध्रसी नावाचा जो रोग असतो, स्पेसिफिकली वात कफज गृध्रसी जी असते, या वात कफज गृध्रसीमध्ये आपल्याला अग्निकर्म करता येतं. क्योंकि अग्निकर्मामुळं जे पायामध्ये जे जडपणा आलेला असतो, हा जडपणा ताबडतोब कमी होतो आणि जडपणा कमी झाल्यामुळं पायामध्ये लागवता निर्माण होत असते. कारण का हा अग्निकर्म हे जे आहे एक लंघनाचा प्रकार आहे. हां, त्याच्यामुळे काय अशुकारी चिकित्सेच्या अंतर्गत आपल्याला अग्निकर्म हे करता येत असतं. तर अशा प्रकारची चिकित्सा अत्यंत आवश्यक असते. आणखीन जर आपण चिकित्साचा वापर जर आपण केला, तर साधारणतः पथ्यमूलक चिकित्सा अत्यंत आवश्यक असते. की अशा प्रकारच्या व्याधींमध्ये आपल्याला पथ्यमूलक चिकित्सा करणं अत्यंत आवश्यक असतं. मग काय खायचं आणि काय खाऊ नये, अशा प्रकारची चिकित्सा आपल्याला करता येते. जनरली अशा प्रकारच्या रोगांमध्ये ज्यांना कटीचा आहे, ज्यांचं पोट साफ होणं अत्यंत आवश्यक असतं.